वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी गणित विषयातील 4था धडा पॅटर्न्स पाहणार आहोत. कंप्लीट द टेबल बिलो. आता इथं बघा इव्हन नंबर्स. इथं तुम्हाला पहिले 2 नंबर्स इव्हन दिलेत, पुढचे तुम्ही लिहायचे 2 4 6 8 10 12. इव्हन नंबर्स इथं तुम्हाला पुढचे लिहून दाखवलेले आहेत. ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या 1 3 5 7 9 11 13. प्राईम नंबर्स मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 आणि ती संख्या या दोघांनीच भाग जातो, म्हणजे 2ला 1 न 2 न भाग जातो, 3ला 1 न आणि 3 नच भाग जातो, 7ला 1 न आणि 7 नच भाग जातो, अशा ज्या संख्या असतात त्याला काय म्हटलं जातं, प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या म्हटलं जातं. तर 2 3 5 7 11 13 17 19. कंपोजिट नंबर्स कुठले कुठले आहेत, तर 4 6 8 9 12 15 21 32. म्हणजे सगळ्या समसंख्या आहेत. जे इव्हन नंबर्स आहेत ते तर कॉम्पोजिट आहेत. शिवाय ऑड नंबरमधले, आता कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय, तर 1 आणि 9 सोडून दुसऱ्या अंकानं पण भाग जायला पाहिजे त्याला. म्हणजे ह्याला 3 न भाग जातो, इथं 8 घेतला तर 1 आणि 8 सोडून 2 आणि 4 न भाग जातो. असे जर नंबर असतील तर त्याला काय म्हटलं जातं, कॉम्पोजिट नंबर म्हटलं जातं. आता इथे काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत त्या बघूया. 2 प्राईम नंबर्स आर कॉल्ड ट्विन प्राईम नंबर्स इफ डिफरन्स बिटवीन देम इज 2. आता कुठलेही 2 प्राईम नंबर घ्या. आता मी इथे 3 घेतलाय आणि 5 घेतलाय, तर दोन्ही प्राईम नंबर आहेत का, आहेत. दोघांच्यातला डिफरन्स कितीचा आहे, 2चा. अशा जेव्हा संख्या मिळतील आपल्याला त्याला ट्विन प्राईम नंबर्स म्हणतात. दोन्ही नंबर्स कसले असले पाहिजेत, तर प्राईम नंबर असले पाहिजेत आणि दोघांच्यातलं डिफरन्स, दोघांच्यातला फरक हा 2 असला पाहिजे. अशा जेव्हा जोड्या तुम्हाला मिळतील त्याला तेव्हा ट्विन प्राईम नंबर्स म्हणतात. देर आर 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 100. 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत, तर 8 जोड्या तुम्हाला ट्विन प्राईम नंबरच्या मिळतील. को प्राईम नंबर्स आर नंबर्स हुज कॉमन डिवायझर इज ओन ओनली. आता तुम्ही कुठलेही 2 नंबर घ्या आणि त्यांचा कॉमन डिवायझर जर 1 असेल तर त्याच्या नंबर्सला काय म्हणतात, तर को प्राईम नंबर म्हणतात. म्हणजे आता समजा मी 5 आणि 6 घेतले, 5चे फॅक्टर कोण कोण आहेत, तर 5चे फॅक्टर 1 आणि 6 5 आहेत आणि 6चे फॅक्टर कोण आहेत, तर 1 2 3 आणि 6 आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर कुठला मिळणार, तर 1 हा फक्त कॉमन फॅक्टर आहे. म्हणून 5 आणि 6 हे को प्राईम नंबर्स आहेत. को प्राईम म्हणजे दोघांच्या मध्ये कॉमन फॅक्टर कोण असला पाहिजे, एकच असला पाहिजे. एक हा अंक असला पाहिजे. 4.1 बघा, फिलिंग द ब्लँक्स. नंबर 1 इज द नंबर नायदर प्राईम नॉर कंपोजिट. 1 हा नंबर प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. 2 हा सगळ्यात लहान समसंख्या पण आहे आणि सगळ्यात लहान प्राईम नंबर पण आहे. 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. 2 हा सममूळ संख्या आहे आणि हा एकमेव आहे, दुसरी कुठलीही संख्या ही इव्हन नाही. 3 इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. 3 हा नंबर कसा आहे, तर तो ऑड पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे. राईट 5 पेअर्स ऑफ द को प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50. 1 to 50 मधल्या तुम्ही काय करा की 5 जोड्या अशा लिहा की ज्या को प्राईम आहेत. 2 आणि 3 ह्यांचे जर तुम्ही फॅक्टर घेतले तर 1 हा 1 दोघांच्या मध्ये सामायिक येतो. 4 आणि 5चे फॅक्टर पाडले तर 4चे फॅक्टर 1 2 आणि 4 येतात. 5चे 1 आणि 5 येतो, म्हणजे परत इथं कॉमन फॅक्टर येतो तो 1 येतो. अशा रीतीने सगळ्याचं तुम्ही जर चेक केला तर तुम्हाला काय मिळेल, तर 1 हा एकमेव तुमचा काय आहे, कॉमन फॅक्टर आहे. ह्या 5 जोड्या तुम्हाला को प्राईमच्या इथं लिहून दाखवलेल्या आहेत. कंप्लीट द पॅटर्न ऑफ द प्राईम नंबर्स. 2 3 5 7 11 13 17. 17 नंतर कुठला प्राईम नंबर येतो, 19 येतो. 19 नंतर 23 29 31 37 41 43 आणि 47. या प्रकारे क्रमाने येणारे सगळे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स लिहिलेल्या आहेत. आयडेंटिफाय द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट द रिझन. आता इथं तुम्हाला काय सांगितले, 2 अंक दिलेले आहेत, 2 संख्या दिल्या आहेत, त्या ट्विन प्राईम नंबरच्या कंडिशनमध्ये बसतात का, 2 जे नंबर आहेत ते ट्विन प्राईम नंबर आहेत का असं विचारलेलं आहे. 3 आणि 5 आहेत का, आहेत का, तर दोन्ही नंबर हे 3 आणि 5 हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत आणि दोघांच्यातला डिफरन्स किती आहे, 2 आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर बघा 7 and 9. 7 and 9 आहेत का, नाहीत. 7 हा प्राईम नंबर आहे बट 9 इज कॉम्पोजिट नंबर. दोघांचा फरक जरी 2चा असला तरी 9चे फॅक्टर कोण कोण पडतात, तर 9चे फॅक्टर पडतात 1 3 आणि 9.
त्यामुळं 9 हा काय आहे, कंपोजिट नंबर आहे. त्यामुळं 7, 9 हे ट्विन प्राईम नंबर्स नाहीत. 11 अँड येस बोथ आर प्राईम नंबर्स अँड डिफर्स बाय 2. दोघंही प्राईम नंबर आहेत, दोघांच्यातला फरक 2चा आहे, म्हणून हे प्राईम नंबर्स ट्विन प्राईम नंबर्स आहेत. 23, 29 नो. 23 अँड 29 आर प्राईम नंबर्स, बट डिफरन्स किती आहे दोघांच्यातला डिफरन्स आहे 6, म्हणून हे दोघंही नॉट ट्विन प्राईम नंबर्स. 29, 31 हे दोन्ही काय आहेत, बोथ आर प्राईम नंबर्स अँड डिफर्स बाय 2. दोघंही कसे आहेत, तर प्राईम नंबर्स आहेत, दोघांच्यातला डिफरन्स 2 आहे, म्हणून हे ट्विन प्राईम नंबर्स आहेत. 41, 47 बोथ आर प्राईम नंबर्स, बट डिफरन्स किती आहे दोघांच्यातला 6चा, त्यामुळं हे ट्विन प्राईम नंबर्स नाहीत. त्यामुळं दोन कंडिशन चेक करायच्या, दोन्ही प्राईम नंबर असले पाहिजेत, दोघांच्यातला डिफरन्स 2 असला पाहिजे. प्रॅक्टिस सेट 4.2 आयडेंटिफाय द पॅटर्न इन ईच ऑफ द नंबर सिरीज गिव्हन बिलो अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. आता तुम्हाला जिथं एक पॅटर्न दिलेला आहे, त्या पॅटर्ननुसार त्या सिरीजमध्ये येणारे पुढचे 3 क्रमाने येणारे अंक कुठले असतील तेच लिहा म्हणून सांगितलेले आहेत. आता इथं 1 1 1 सगळीकडे 1 दिसतं, म्हणजे पुढचे पण 1 असणार आहेत. ही कॉन्स्टंट सिरीज असं म्हटलं जातं. 1 2 3 4 5 6 7 हे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत, इंटिजर्स आहेत, म्हणजे क्रमाने येणाऱ्या हा नॅचरल नंबर्स म्हणा किंवा इंटिजर्स म्हटलं तरी चालेल. 8 9 10 हे तुमचे पुढचे नंबर्स असणार आहेत, क्रमानं येणारे एक मोठ्या होणाऱ्या तुमच्या नंबर्स आहेत. दुसरं येतं 1 2 3 4 5 6 7 हे ह्याच्यानंतर कोण येणार, 8 9 10 एक वाढत जाणाऱ्या ह्या संख्या आहेत. पुढचं बघा 1 3 5 7 9 याच्यानंतर 11 13 15 हे सगळे काय आहेत, ऑड आहेत, कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स, क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. 2 4 6 8 10 12 नंतर 14 16 आणि 18 ह्याच्यामध्ये तर ह्या क्रमानं येणाऱ्या ह्या समसंख्या आहेत, 2 2 वाढत जातात. आता 1 3 6 10 15 21 28 36 45 ह्या ट्रायंग्युलर नंबर्स आहेत. त्याच्यानंतर बघा 1 4 9 16 50 25 36 49 हे जर पहिले विचारात घेतले तर हा 1चा वर्ग आहे, हा 2चा आहे, हा 3चा वर्ग आहे, 16 हा 4चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे, 36 हा 6चा वर्ग आहे. म्हणजे पुढचे येणारे क्रमांक संख्या परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असणार आहेत. 7चा वर्ग, 8चा वर्ग आणि 9चा वर्ग. त्याच्यानंतर 7वं एक्झाम्पल 1 8 27 64 125. आता हे जर नंबर बघितले तर ह्या घनसंख्या आहेत. 1चा घन 1, 2चा क्यूब घन म्हणजे क्यूब, 2चा घन 8, 3चा घन क्यूब 27, 4चा घन 64, तसं 5चा घन 125, 6चा 7चा आणि 8चा. पुढचे कोणाचे असणार आहेत घन, तर 6 7 आणि 8 असणार आहेत. 8वं एक्झाम्पल बघा 0 1 1 2 3 5 8 13 21. आता ह्याच्यामध्ये काय केलं की आधीच्या 2 अंकांची बेरीज करा आणि पुढचा अंक लिहा. 0 अधिक 1 किती येणार, तर 1 येणार. 1 + 1 इथं 2 झाली. त्याच्यानंतर 1 + 2 इथं 3 झाली. म्हणजे आधीच्या 2 अंकांची बेरीज करा, पुढचा नंबर लिहा. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 21, 21 आणि 13ची बेरीज केली तर 34 येते. 34 आणि 21ची बेरीज 55 येते आणि 55 आणि 34ची बेरीज 89 येते. अशा प्रकारे तुम्हाला इथं रूल पण प्रत्येकाचे लिहून दिलेले आहे. 9वं गणित बघा 1 2 4 8 16 32 आणि 84. आता प्रत्येक अंकाला 2 न गुणा. 1 गुणिले 2 2, जे प्रत्येक अंकाला 2 न गुणा आणि पुढचा अंक लिहा. 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 दुनी 2 16, 16 दुनी 32, 32ला 2 न गुणलं की 64. अशा प्रकारे पुढं 64ला 2 न गुणलं की 128, 128ला 2 न गुणलं की 256, 256ला 2 न गुणलं की 512. अशा प्रकारे प्रत्येक अंकाला 2 न गुणा आणि नवीन पुढचा नंबर मिळवा. आता इथं 1 3 9 27 81 ह्या प्रकारे इथं केलं तर इथं पहिल्या अंकाला 3 न गुणा, पुढचा नंबर 1 गुणिले 3 3, 3ला 3 न गुणलं 9, 9 त्रिक 27, 27ला 3 न गुणलं की 81, 81ला 3 न गुणलं की 243. या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही काय करू शकता, 3 गुणायचं आणि पुढचा नंबर मिळवायचा. एक्सरसाइज 4. आता कंप्लीट द टेबल बिलो. आता इथं बघा पहिल्यांदा 2 डॉट आहेत,
इथं 5 आहेत, इथं 10 आहेत, इथं 17 आहेत, इथं 26 आहेत आणि इथं 36 आहेत. हा पॅटर्न काय सांगतो, तर पहिल्यांदा 1चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 2, 1चा वर्ग 1 म्हणजे 1 अधिक 1 2 येतं, 2चा वर्ग 4, 4 अधिक 1 5 येतं, 3चा वर्ग अधिक 1 म्हणजे 9 अधिक 1 10, 4चा वर्ग 16 अधिक 1 17 आणि 5चा वर्ग 25 अधिक 1 26 आणि 6चा वर्ग 36 अधिक 1 37. आता इथं तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वेळेला वर्ग करा आणि 1 मिळवा, वर्ग करा 1 मिळवा. हे 4 दिसतात, हे वर्ग दिसतंय. इथं 9 दिसतात, हा तुम्हाला काय दिसतो पॅटर्नमध्ये, हा वर्ग आहे, वर्गात 1 मिळवला. या पद्धतीनं पुढचे डॉट्स सुद्धा इथं काढून दाखवलेले आहेत. टेक द फिगर शोईंग हेक्झागोनल नंबर आर ड्रॉन बिलो. ड्रॉ देम इन युअर नोटबुक. व्हॉट इज द नेक्स्ट नंबर इन द फिगर? शो इट विथ द हेल्प ऑफ फिगर. आता इथं बघा, इथं एकच आहे. इथं तुम्हाला काय दिसतं, एकच डॉट दिसतो. मधल्या लाईनमध्ये तुम्ही लक्षात घ्या, मधल्या लाईनमध्ये 1 2 3 येतात आणि हेक्झागोन कंप्लीट करायसाठी इथं 2 2 कमी करून लिहिलेले आहे. मधल्या लाईनमध्ये इथं 3 आहेत, तर मधल्या लाईनमध्ये इथं किती आहेत, 5 आहेत. इथं किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. बघा इथं 3 5 7 आहेत. इथं किती येतात तुमचे, 3 येतात, इथं 5 येतात आणि इथं 7 येतात. म्हणजे मधल्या लाईनमधले नंबर कसे वाढत गेलेत बघा. 1 ऑड नंबर्स आहेत सगळे, 1 3 5 7 म्हटल्यावर पुढचं किती येणार आहे, मधल्या लाईनमध्ये 9 येणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं 2 आहेत, इथं 3 वाढलेत, इथं 4 पर्यंत आले, इथं 5 पर्यंत. ह्या पद्धतीनं तुम्हाला हा हेक्झागॉन कंप्लीट करून दाखवलेला आहे. इथं 9 आहेत म्हणजे पुढच्या ओळीत 8 लिहा, इथं 7 लिहा, इथं 6 लिहा आणि इथं 5 लिहा. तसंच खाली सुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकता. ऑब्झर्व द नंबर द पॅटर्न अँड राईट द 3 नंबर्स 2 9 28 65. आता इथं नंबर तुम्हाला कसं दिसतं, 1चा घन अधिक 1 2, 2चा घन 8, 8 अधिक 1 9, 3चा घन 27, 27 अधिक 1 28, 4चा घन 64, 64 अधिक 1 65, 5चा घन 125, 25 अधिक 1 126 आणि 6चा घन अधिक 1 217, 7चा घन अधिक 1 243 येतो आणि त्याच्यात 1 मिळवला की 244. ह्या पद्धतीने घन अधिक 1 घन अधिक 1 असे पुढच्या 3 संख्या तुम्हाला लिहून दाखवलेल्या आहेत. राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स, राईट द 10th ट्रायंग्युलर नंबर. आता ट्रायंग्युलर नंबर बऱ्याच जणांना माहीत नसतील तर ते काढायसाठी एक फॉर्म्युला आहे, TN = n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. आता तुम्हाला पहिली जर ट्रायंग्युलर नंबर शोधायचा असेल तर nच्या ठिकाणी किती घ्या, 1 घ्या. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे n दिसतो तिथं काय करा, 1 घ्या. म्हणजे पहिली संख्या शोधायची तर 1 लिहा. 1 अधिक 1 2 झाले, 2 गुणिले बाहेर 1 आहे, बेके बे म्हणजे वरती 2 आले, खाली 6 आले, म्हणजे किती आलं उत्तर 1. पहिली ट्रायंग्युलर संख्या कुठली असणार आहे तुमची, 1 असणार आहे. आता इथं 2 ठेवलं, दुसरी ट्रायंग्युलरची संख्या जर पाहिजे असेल इथं nच्या ठिकाणी काय करा, 2 ठेवा. इथं 2 ठेवलं, 2 अधिक 1 3, 3 दोन्ही 6, 6/2 म्हणजे किती आलं 3 आलं. आता इथं मी 3 ठेवलं तर 3 आणि 1 4, 4 त्रिकम 12, 12/2 6. इथं मी 4 ठेवलं, 4 आणि 1 5, 5 चोक 20, 20 अधिक 20/2 म्हणजे 10 आले. त्याच्यानंतर 5 ठेवले तर 5 आणि 1 6, 6 पंचे 30, 30/2 म्हणजे 15 आले. द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स कुठले येणार तर 1 3 6 10 15. ह्यात तुम्ही यांच्या ठिकाणी कुठला जरी तुम्हाला सांगितलं 17वी ट्रायंग्युलर संख्या शोधा, 20वी शोधा, तर हाच फॉर्म्युला वापरायचं. फक्त यांच्या ठिकाणी तो नंबर लिहा, त्या नंबरची तुम्हाला काय होईल, ट्रायंग्युलर संख्या मिळून जाईल. आता 10वी शोधायची, 10वी शोधायची असेल तर मी काय करणार, यांच्या ठिकाणी 10 ठेवणार. 10 कंसात 10 अधिक 1, 10 आणि 1 11, 11 गुणिले 10 केले तर किती येणार 110, 110/2 म्हणजे 55. मग तशी ट्रायंग्युलर जर नंबर तुम्हाला 10वा ट्रायंग्युलर नंबर कोणता आहे हे शोधायचं असेल तर ह्या फॉर्म्युल्यानं तुम्ही इझिली शोधू शकता. राईट द नंबर सिरीज इज फॉर्म्ड इफ द काउंटिंग नंबर्स आर ॲडेड इन द असेंडिंग ऑर्डर. आता तुमचे जे नंबर्स आहेत ते असेंडिंग ऑर्डर तुम्ही ॲड करत गेला तर तुम्हाला कुठली सिरीज मिळेल असा प्रश्न आहे. पहिला नंबर असतो 1, मग 1 अधिक 2 केलं तर 3 येणार, 1 2 3 केलं तर 6 येणार, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केलं तर 10 येणार, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 केलं तर 15 येणार, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 केले. हे सलग नंबर आहेत बरं का, कुठलाही नंबर ह्याच्यामध्ये मिस केलेला नाही. 1 ते 6 अंकांची सलग बेरीज आहे 21. असं केलं तर तुम्हाला काय मिळेल, ट्रायंग्युलर सिरीज मिळेल. म्हणजे पहिला नंबर 1 3 6 10
15, 21 हे तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर सिरीज मिळून जाईल. आता वरचा प्रश्न जर त्यांना फॉर्म्युला नको असेल त्यांनी ह्या पद्धतीनं जरी काढले नंबर तरी सुद्धा चालतं, पण फॉर्म्युल्यानं इझी होतं म्हणून मी तिथं काढून दाखवले. तुम्हाला जर फॉर्म्युला नको असेल तर सलग क्रमाने येणाऱ्या सगळ्या संख्यांची बेरीज करत जावा. इथं दाखवले त्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर्स मिळत जातील. राईट द सिक्वेन्स ऑफ द नंबर्स फॉर्मड बाय ॲडिंग द ऑड नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 1. 1 पासून तुम्ही सुरू करा आणि सगळे काय करा की ऑड नंबरची बेरीज करत जावा. तुम्हाला काय मिळेल तर 1, 1 अधिक 3, 4, 1 अधिक 2 अधिक 3, 1 अधिक 3 अधिक 5 सगळे ऑड नंबरच घ्यायचे आहेत. म्हणजे इथे 4 आणि इथं 9 आली. म्हणजे 1 हा कोणाचा वर्ग आहे तर 1चा. इथं 4 कोणाचा वर्ग आहे 2चा. इथं कोणाचा वर्ग मिळेल तर तिसरी टर्म कुठली येणार आहे 9 हा 3चा वर्ग असेल. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 म्हणजे किती झाले तर 16 झाले. म्हणजे 4चा वर्ग मिळेल. पाचवी टर्म कुठली येणार आहे 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 सगळे ऑड नंबरची बेरीज आहे. तर ती 5चा वर्ग म्हणजे 25 होईल. अशा पद्धतीनं आपल्याला स्क्वेअर नंबरची सिरीज मिळून जाईल. व्हॉट इज द सम ऑफ 1, 2, 3, 4 डॉट 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 अप टू 50 आणि परत उलटा क्रम आहे बघा. 1 ते 50 पर्यंत सलग अंकांची बेरीज आणि 49 पासून परत 1 पर्यंत जायचं आहे तुम्हाला. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला फॉर द सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज n +1 डिवायडेड बाय 2. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 50 घ्या. 50 अधिक 1 किती झाले 51. 51 गुणिले 50 भागिले 2. आता 2 नाही तर 50ला भागलं तर काय होईल 25 येईल. 25 गुणिले 51 तर 1275 येईल. बघा 1 ते 50 अंकांची सलग 1 ते 50 अंकांची बेरीज जर करायची असेल तर तुम्ही काय करणार 50 लिहा. 50 अधिक 1 म्हणजे 51 झाले. 2 नाही तर भागलं तर इथं किती येणार 50चे निम्म म्हणजे 25 आले गुणिले 51 1275 येतं. आणि सम 1 to 49 पर्यंत जर तुम्हाला सम घ्यायची असेल 1, 2, 3, 4 किंवा उलट्या क्रमानं 48, 47 असं उलट्या क्रमानं जरी 1 पर्यंत जायचं असेल तरी पण हाच फॉर्म्युला आहे. 49 कंसात 49 + 1 भागिले 2 इथं किती झाले 49 अधिक 1 50 झाले. ह्याला 2 न भागलं तर 25 येते. 49 × 25 किती आले 1225. आता सगळ्या अंकांची बेरीज सांगितली तुम्हाला बघा इथं क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय 1 ते 50 अंक सलग घ्या आणि पुन्हा उलटे घ्या 49 पासून 1 पर्यंत. मग ह्याची सगळ्यांची बेरीज इथं 2 वेगळ्या फॉर्म्युल्यानं काढलेली. इथं 1275 आणि 1225 ह्या दोघांची बेरीज केली तर 2500 एवढी टोटल सम येते. आता अशा रीतीनं आपण व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण का तर स्वाध्यायसुद्धा मोठा आहे. त्यामुळं आपण काय केलेलं आहे डिटेल सगळे गणितं सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला जो पॉईंट समजला असतो तो रिवाईज करून बघा. खूप बिझी शेड्यूलमधनं तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. सगळ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सगळे व्हिडिओ म्हणजे शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.